आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. मागासवर्गीय युवक बबन पाटोळे यांच्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा. वडगाव तालुका हातकणंगले येथील मागासवर्गीय समाजातील उच्च शिक्षित तरुण बबन रणजित पाटोळे हा उच्च शिक्षित आहे, परंतु त्याला कोठेही कायमस्वरूपी नोकरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे रोजगार करण्याच्या हेतूने दिनांक 10/1/2024 रोजीच्या दैनिक सत्यवादी या वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीनुसार वडगाव नगरपालिकेच्या श्री महालक्ष्मी तलाव येथे मत्स्य संगोपन आणि मच्छीमारी करण्याकरिता नियमानुसार लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. प्रशासकीय ठराव नंबर 251 दिनांक 24/1/2024 ने पंचवार्षिक ठेका मंजूर करण्यात आला. नियमानुसार सर्व अटींची पूर्तता केली. त्यानुसार दिनांक 25/1/2024 रोजी आपल्यात आणि ठेकेदार यांच्यात 500 रुपये स्टॅम्प पेपरवर करार झालेला. त्यानुसार सन 2024-25ची वार्षिक ठेका रक्कम 1,70,000 पावती क्रमांक 404146 दिनांक 1/2/2024 रोजी भरली. त्यानंतर तलावाची पाहणी केली असता तलाव परिसरात अत्यंत अस्वच्छता होती. त्यामुळे जवळपास 6 दिवस तलाव परिसराची स्वखर्चाने स्वच्छता केली. त्यानंतर तलावामध्ये मत्स्यबीजे सोडण्यात आली. तलावाच्या सुरक्षेसाठी एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. दरम्यान अत्यंत मनापासून मत्स्यबीजे संगोपन करण्यात ठेकेदार बबन पाटोळे व्यस्त झाले. मत्स्यबीज स्टॉकिंग अहवाल नियमानुसार वडगाव नगर परिषद प्रशासनाकडे सादर केला आहे. दुसऱ्या वर्षाची 2025-26 वार्षिक ठेका रक्कम दिनांक 6/1/2025 रोजी पावती क्रमांक VADG 2425 AMS 00000419 नुसार 1,70,000 भरलेली आहे. त्यानंतर मत्स्यबीज स्टॉकिंग संचयन अहवाल नियमानुसार दिनांक 8/9/2025 रोजी वडगाव नगरपरिषद प्रशासनाकडे सादर केलेला आहे. नियमानुसार सर्व प्रक्रिया सुरू होती आणि आहे, परंतु 2026-27 वार्षिक ठेका रक्कम भरून घेण्याकरिता माहे जानेवारीपासून अडथळा आणला जातो आहे. आज अखेर ही रक्कम भरून घेतली जात नाही. यामागे काहींचा कुटील डाव आहे. शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊंच्या महाराष्ट्रात एखाद्या मागासवर्गीय तरुणावर होणारा हा अन्याय अजिबातच खपवून घेतला जाणार नसल्याचं अण्णा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अमोल महापुरे यांनी सांगितलं आहे. वडगाव नगर परिषदेच्या पहिल्या सभेत सदर तलावाचा ठेका रद्द करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची वर्तमानपत्राच्या माध्यमातून कळाली. अत्यंत प्रामाणिकपणे आणि नियमानुसार सगळे असताना हा विषय कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण गेल्या 3 वर्षात सुमारे 12 ते 15 लाख रुपये कर्ज काढून हात उसनवार करून घेतलेले होते आणि अचानक कसं झालं हे समजत नव्हतं. नेमका हा काय विषय आहे हे समजून घेण्यासाठी नगरसेवक, नगराध्यक्ष, प्रशासनातील अधिकाऱ्यांना भेटले, परंतु कोणी जबाबदारीने माहिती दिली नाही आणि म्हणून नेमका ठराव काय झाला आहे हे पाहण्यासाठी दिनांक 16/3/2026 रोजी अण्णा ब्रिगेडच्या वतीनं माननीय मुख्याधिकारी वडगाव नगर परिषद यांना निवेदन देऊन ठेका भरून घेण्याची विनंती केली. काही नगरसेवकांच्या जवळच्या व्यक्तीला हा आयता ठेका देण्यासाठी जाणीवपूर्वक मागासवर्गीय, दलित, मातंग समाजातील तरुणाला त्रास देत आहेत आणि या ठेकेदारांनी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून तलावात मत्स्यबीजे टाकून त्यांचे संगोपन केलेले आहे. आता कुठे त्यातून मासेमारी करण्याची वेळ आलेली आहे, तोवर हातातोंडाला आलेला घास त्यांच्याकडून हिसकावून घेतला जातो आहे. त्यांना कर्जाच्या खाईत लोटलं जात आहे. गेला 1 महिना झालं सातत्यानं त्यांनी विनंतीपूर्वक पाठपुरावा करीत आहे. या महिन्यात इतरांकडून मोठ्या प्रमाणात तलावातील चोरून मासेमारी सुरू झाली आहे. चोरी होताना तो बघत बसतो आहे. त्याचे जाणीवपूर्वक अत्यंत नुकसान होत असून हाताशी आलेला माल बळकावून घेण्याचा प्रयत्न खुलेआम सुरू आहे. माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिनांक 2/4/2026 रोजी निवेदन दिलं आहे. त्याच दिवशी रात्री व्हॉट्सॲपवर ठेका रद्द झाल्याचं पत्र पाठवलं आहे. हा खूपच मोठा अन्याय आहे. येत्या 10 एप्रिलपर्यंत ठेकेदार बबन पाटोळे यांच्याकडून नियमानुसार वार्षिक ठेका रक्कम भरून घ्यावा. दिनांक 2 एप्रिल रोजी व्हॉट्सॲपवर पाठवलेले पत्र रद्द करून त्यांचा ठेका नियमानुसार 5 वर्ष चालू ठेवावा. बबन रणजित पाटोळे ठेकेदार यांच्यासह होत असलेल्या अन्यायाला कंटाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचं डॉक्टर अमोल महापुरे यांनी पत्रकार परिषदेत इशारा दिला आहे. महावृत्त न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी चंद्रकांत माने. मत्स्य ठेकेदार आहेत. मित्रांनो, मी गेले 2 महिने झालं प्रशासनाशी विनंती
करत आहे आणि सातत्याने पाठपुरावा करत आहे. आणि मी सदरच्या तलावामध्ये खूप मोठी गुंतवणूक केली आहे आणि केवळ मी मागासवर्गीय तरुण आहे म्हणून माझ्यावरती अन्याय अत्याचार प्रशासनाकडून खुलेआम सुरू आहे. कारण दुसऱ्याला द्यायचा ही एक कटू मानसिकता या लोकांच्या मध्ये असून की माझा सगळा माल बळकवण्याचा आणि माझ्या आर्थिक नुकसान करण्याचा हा कुटील डाव सध्या सुरू आहे. मित्रांनो, मी प्रशासनाकडे वेळोवेळी विनंती आणि अर्ज केलेला आहे. 10 एप्रिलपर्यंत त्यांनी मला न्याय द्यावा म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे. जर मला त्यांनी न्याय दिला तर मी 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी मी आत्महत्या दहन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहे. आणि प्रशासनाने लवकरात लवकर माझी विनंती मान्य करावी आणि मला या संकटातून बाहेर काढावा अशी मी त्यांना विनंती करतोय. मागासवर्गीय तरुणावर होत असलेला हा अन्याय अत्याचार हा कुठेतरी थांबावा आणि मला त्याचा योग्य न्याय मिळावा अशी मी अपेक्षा करतो. हे ऐकल्यानंतर काल माझे वडील स्ट्रोकने दुसरा स्ट्रोक म्हणजेच हार्ट अटॅकच्या स्ट्रोकने अशोक पाटील येथे ॲडमिट आहेत. त्यांच्या दवाखान्याचाही खर्च आता कसा भागवायचा असा माझ्यासमोर यक्ष प्रश्न आहे. आणि मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी आर्थिक नुकसान होऊ देऊ नये याबाबत मी मला न्याय मिळावा म्हणून की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सामाजिक न्याय विभाग अशा बऱ्याच मान्यवरांना पत्र पाठवलेले आहेत काल 3 एप्रिल रोजी. आणि याची कुठेतरी दखल घेतली जाईल म्हणून सदरचा व्हिडिओ जितका व्हायरल करता येईल तितका व्हायरल करावा. मला आता गप्प बसून चालणार नाही कारण माझ्यावर जो होत असलेल्या अन्याय अत्याचारासाठी माझ्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, की वडगाव नगरीतल्या नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही मला सहकार्य कराल आणि पाठिंबा द्याल इतकीच मायबाप जनतेकडून मी अपेक्षा ठेवतो. नमस्कार. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.